ठाकरे घराण्यांची कुलदैवत कोणजाई देवी. आज मी इथे आलोय आणि यांचं मंदिर कुठे आहे मी तुम्हाला दाखवतो. चला. संपूर्ण महाराष्ट्रांचे आणि आपल्या हिंदूंचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची कुलदेवी कोणजाई देवी. मी आलो आहे देवीच्या दर्शनासाठी, पण दोन गोष्ट बोलायला सुद्धा आलो आहे देवीसोबत. खरं तर पालीमधून तुम्ही येऊ शकता. तामिनी घाटाचा रस्ता पकडला तर तुम्ही नांदगाव हे गाव लागेल. गावातून आतमध्ये येण्याचा ना देवीकडे रस्ता ना खरंच खूपच खराब आहे. त्या ठिकाणी पोचलो ना, खळखळून वाहणारं निव्वळ पाण्याचा आवाज येत होता आणि पक्ष्यांचा. अशा या खोऱ्यात नदीच्या देवीचं स्थान असेल वाटलं पण नव्हतं. बरेच लोक दर्शनासाठी इथे येतात आणि नवस घालतात. तुमचं काही मूल न होत असेल किंवा तुमची कुठची इच्छा असेल ही देवी पूर्ण करतेच. एक गोष्ट सांगतो, अवतीभोवती कचरा टाकू नका आणि कुठेही थुंकू नका, कारण की हे जागृत देवस्थान आहे. इथे आल्यानंतरला इथली एनर्जी ना तुम्हाला माहितीच पडेल, जसं मी अनुभवलं आहे. देवीला मी म्हटलं माझं सुखाने चाललंय, सर्व सुखातच असू दे, पण आमच्या राजसाहेबांसोबत आणि उद्धव साहेबांसोबत सदैव राहा आणि आपला मराठी माणूस कुठेतरी भरकट चाललेला आहे त्या माणसांना रस्ता दाखव. अगोदरच्या घटना, पहिला इथे भांडी येत होती. आपलाच कार्यक्रम आहे तर कार्यक्रम असल्यानंतर ती भांडी येत होती. तिथे हळद कुंकू आला का ती भांडी यायची जिरवायची इथं. अच्छा. देवीच्या आतून कुंडातून. वर्षातून एकदा इथे पूजा असते. असं म्हटलं जातं जुन्या काळात या कुंडात पूजेसाठी पितळेची भांडी यायची. म्हणजे विचार करा केवढं जागृत देवस्थान आहे हे. ही व्हिडिओ दोन्ही साहेबांपर्यंत पोहोचवा. आपल्याकडून कुठल्या गावाला भलं होईल. साहेब, फक्त एक विनंती आहे माझी की रस्ता इथे खरंच करा, कारण की रस्ता भरपूर खराब आहे आणि 2 गावं आहेत इथे आजूबाजूला. तर नक्कीच प्लीज रस्ता नक्की इथे रस्त्यासाठी काही आपण विचार करा या ठिकाणी.